चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास तर मॅथ्स अकॅडमी आणि नेक्स्ट विजन या दोन्ही युट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप सारं स्वागत आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आता आपण जो मसावे आणि लसावेचा भाग आपण बघितलाय, यामधला आपण सराव संच 5.1, 5.2 आणि 5.3 हे पूर्णपणे सॉल्व्ह करून घेतले। आता आपल्याला बघायचं मित्रांनो का यामधला आपला जो स्वाध्याय या प्रकरणाचा मसावे आणि लसावी या प्रकरणाचा आपण स्वाध्याय कशा प्रकारे असणार आहे, त्या प्रश्नाची उत्तर कसे सॉल्व्ह करायचे पूर्ण डिटेल मध्ये आपण बघणार आहे। ठीक आहे, चला पटकन मित्रांनो, नवीन असेल तर पटकन चॅनल सबस्क्राइब करून टाका आणि आपल्या मित्रांसोबत पटकन आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करून टाका। ओके, चला आता बघा, सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे। काय सांगतोय पहिला प्रश्न बघा रे, तर अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा। याच्यामध्ये काय करा, तुम्हाला याच्यातला अचूक पर्याय निवडायचा आहे। ठीक आहे ना। बघा मग आता अचूक पर्याय निवडत असताना लक्षात घ्या का दिलेला प्रश्न जो काय आहे, दिलेला प्रश्न जो काय आहे तो एकदा तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर पुढे चाला। ठीक आहे ना। बघा चला आता सुरू करूया आपण। बघा 75 या संख्येचा सर्वात लहान मूळ अवयव कोणता? बघा काय 75 या संख्येचा सगळ्यात लहान मूळ अवयव तुम्हाला काढायचा आहे। मूळ संख्या म्हणजे काय काय त्याचे अवयव काढा आणि अवयव काढल्यानंतर तुम्हाला सगळ्यात लहान जी संख्या येईल ती मूळ संख्या असणं गरजेचं आहे। बरोबर आहे। मग आता 75 चे अवयव आपण एका साईडला काढून घेऊया। बघा 75 चे अवयव, आता समजा आपल्याला माहिती आहे 25 गुणिले 3 घेणार। बरोबर आहे। 25 3 किती होतात? तर 75 होतात। बरोबर आहे। 3 इकडे घेतला, पुन्हा 25 चे अवयव काय येणार? तर 5 गुणिले 5 येणार। काय 5 गुणिले 5 येणार। बरोबर आहे। मग आता लक्षात घ्या 5 पण मूळ संख्या आणि 3 पण आहे, मग सगळ्यात लहान कोणता आहे? 3 आहे, म्हणून पर्याय क्रमांक ब हे काय असणार आपलं योग्य उत्तर असणार आहे। समजतंय का? बघा आणि सगळेजण म्हणतील का सर आपण यांना 1 ने गुणतो, तर लक्षात घ्या 1 ने गुणाकार केल्यानंतर आपल्याला ती संख्या मिळते, पण 1 ही संख्या मूळ संख्या आहे का? नाहीये। बरोबर आहे। त्यांनी काय विचारले का लहानात लहान मूळ संख्या, लहान मूळ संख्या। बरोबर आहे। मग 1 नाही येतं, लक्षात घ्यायचं म्हणजे 3 येतं, म्हणून आपला पर्याय क्रमांक ब असणार आहे। पुढे बघा 2 नंबरचं उदाहरण दिले, 17 व 18 या संख्यांचा सर्वात लहान सामायिक विभाजक कोणता आहे? बघा काय 17 व 18 या संख्येचा सर्वात लहान सामायिक विभाजक तुम्हाला कोणता आहे तुम्हाला विचारलंय। मग काम करा 17 चे अवयव काढून घ्या। आता मला सांगा 17 कोणाच्या पाड्यामध्ये येतो का? नाही येते। बरोबर आहे। कोणाच्याच पाड्यामध्ये नाही, मूळ संख्या आहे, म्हणून 17 1 17 झाला। नंतर 18 तुम्हाला दिलेला आहे। बरोबर, काय दिले? 18 दिलाय। मग 18 चे अवयव काय? बघा मित्रांनो, आपण शेवटी 8 आला म्हणजे 9 घेणार, 2 9 18 येणार, पुन्हा 2 बघा 9 चे काय येणार? तर इथं 3 गुणिले 3 येणार। बरोबर आहे। 3 त्रिक 9 आणि 9 दुने 18। ठीक आहे ना। आता सामायिक बघा याच्यामध्ये कोणी सामायिक, याच्यामध्ये 2 आहे, दिसतंय का? बघा इकडं काहीच नाही, इकडे बघा 2 3 वरती आहे का? नाहीये। मग काय असणार? 1 असणार आहे, म्हणून याचं पर्याय क्रमांक अ हे काय असणार? याचं योग्य उत्तर असणार। एकदम सिंपल आहे, जास्त काय अवघड नाही। बघा ठीक आहे ना। चलो पुढे बघा, पहिले जर प्रॅक्टिस सेट तुम्ही जे मी सॉल्व्ह करून दिले अगदी अगदी सिंपल भाषेमध्ये ते जर तुम्ही सॉल्व्ह केले असाल ना, मी 100% सांगतो तुम्हाला बाकी कुठलीच गोष्ट करायची गरज नाही, एकदम सिंपल तुम्हाला समजून जाणार। ठीक आहे ना। बघा आता मित्रांनो, पुढचा बघा दिलेला आपल्याला का खालील विधानांसमोर, बघा काय दिले तुम्हाला? खालील विधानांसमोर बघा काय सांगितलं याच्यामध्ये, तर सत्य की असत्य तुम्हाला लिहायचे। काय करायचं याच्यामध्ये? सत्य किंवा असत्य तुम्हाला लिहायचं आहे। ठीक आहे, पहिला वाचून घ्या, एकदा नीट केअरफुली काळजीपूर्वक वाचून घ्या आणि मग पुढे चला। बघा काय दिलं आपल्याला, प्रत्येक मूळ संख्येचे फक्त 2 अवयव असतात। बघा काय सांगितले? प्रत्येक मूळ संख्येचे हे 2च अवयव असतात। आता मूळ संख्या समजा आपण 5 ही मूळ संख्या घेतली किंवा 3 ही मूळ संख्या घेतली समजा तुम्ही, बरोबर आहे। मग आता या मूळ संख्येचे अवयव किती येणार? तर आपल्याला ते 5 1 5 येणार किंवा 3 1 3च येणार। बरोबर आहे। म्हणजे याचे अवयव किती पडतात? तर फक्त 2च पडतात। म्हणजे आपल्याला काय सांगितलं का प्रत्येक मूळ संख्येचे फक्त 2 अवयव असतात। हे विधान कसं असणार आहे बघा मित्रांनो, कसं असणार आहे विधान हे? तर हे सत्य असणार आहे। बरोबर आहे। कसं असणार आहे हे विधान? कसे असणार आहे? तर सत्य असणार आहे। बरोबर, ठीक आहे, बरोबर आहे। ठीक आहे, पुढे चला। आता बघा 2 मूळ संख्यांचा गुणाकार नेहमी मूळ संख्याचा असतो। बघा काय सांगितलं तुम्हाला? 2 मूळ संख्यांचा गुणाकार हा नेहमी मूळ संख्याच असतो, असं त्यांचं म्हणणं आहे। आपण बघूया आता, समजा ही 5 मूळ संख्या घेतली आपण आणि ही 3 मूळ संख्या घेतली, या दोघांचा गुणाकार केला, 5 त्रिक किती येणार? तर 15 येणार, 5 त्रिक 15। मग आता 15 ही मूळ संख्या आहे का? नाहीये। बरोबर, या मूळ संख्येला 2 पेक्षा अधिक घटकांनी किंवा 2 पेक्षा अधिक संख्येने याला भाग जातो। 15 मूळ संख्या आहे का? नाहीये। मग लक्षात घ्या का जेव्हा 2 मूळ संख्यांचा गुणाकार
हा केला तेव्हा मूळ संख्याच मिळते असं नाहीये, म्हणून काय असणार आहे तर हे विधान कसं असणार आहे, असत्य असणार आहे बघा. कसं असणार हे विधान, असत्य असणार आहे. ओके, चलो नेक्स्ट बघा दिले, मसावी हा लसावीचा विभाजक असतो. काय, मसावी हा लसावीचा विभाजक असतो, बरोबर आहे ना. बघा काय सांगितलं आपल्याला, जेव्हा आपण मसावी लसावी काढत असतो, काय करत असतो आपण, मसावी किंवा लसावी काढत असतो, तर या मसावी लसावी काढत असताना काय बघा, लसावी काढत असताना तर आपण सगळ्यात पहिले काम करतो का मसावी घेतो, बरोबर आहे, काम करतो मसावी घेतो, म्हणजेच काय आपण घेतो का सामायिक जे असतात ना, सामायिक, बरोबर ना, काय सामायिक विभाजक असतात ते आपण घेतो, म्हणजे मसावी काढतो, आणि उरलेले जे असतात ना असामायिक घटक त्यांना आपण गुणाकार करतो, म्हणजेच काय का मसावी हा लसावीचा काय विभाजक. हे विधान कसं असणार आहे तर सत्य असणार आहे. ठीक आहे, मागच्या प्रॅक्टिस मध्ये प्रॅक्टिकली आपण करून दाखवले, व्हिडिओ पूर्ण बघा, याच्यामध्ये पण त्याचे उदाहरण येणार आहेत. पुढे बघा, लसावी हा दिलेल्या संख्येपेक्षा, काय लसावी हा दिलेल्या संख्येपेक्षा मोठा असतो, बरोबर आहे. काय दिलेल्या संख्येपेक्षा लसावी हा नक्कीच मोठा असतो, बरोबर ना. समजा आपण कुठला तरी एखादा लसावी काढला, 15-20चा लसावी काढला, तर त्या दोघांपेक्षा जास्त लसावीच येणार आहे, बरोबर आहे. पण पुढे काय सांगितलं बघा, किंवा आला म्हणजे थोडं बघा, त्या संख्यांमध्ये सर्वात लहान संख्ये एवढा असतो. सगळ्यात लहान संख्या एवढा असतो का, नसतो, बरोबर, त्याच्यापेक्षा तो मोठाही असू शकतो. म्हणजे काय किंवा दिले, मग आता इकडचं विधान बरोबर आहे आणि इकडचं काय येतं आपल्याला का असत्य, हा सत्य आणि असत्य येते, पण किंवा असल्यामुळे काय का आपण डेफिनेटली सांगू शकत नाही का दोन्ही सत्य, म्हणून काम करायचं, याला आपण डायरेक्टली देणार आहे का हे विधान कसं आहे तर असत्य आहे. बघा मित्रांनो, कसं आहे तर असत्य आहे. जर किंवा नसतं तर आपण त्याला सत्य देऊन टाकलं असतं. ओके, चलो नेक्स्ट बघा, आता पुढे बघा दिले मित्रांनो, पुढे काय दिले बघा आपल्याला, पुढचं उदाहरण दिले बघा आपल्याला, थोडस ब्लर झालंय, एक मिनिट. ओके, चलो ठीक आहे, थोडस ब्लर झालं होतं. ओके, काय अडचण नाही. पुढे बघा दिले आपल्याला, खालील संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहा. म्हणजे काय करा, तुम्हाला काय यांचं तुम्हाला मूळ अवयव काढायचं आहे आणि गुणाकाराच्या स्वरूपात तुम्हाला ते लिहायचं आहे. ओके, पहिला दिला बघा 91 घ्या. आता या 91 चे अवयव तुम्हाला घेत असताना 91 चे अवयव काढून घ्या आता डायरेक्टली, बरोबर आहे. 91 ला तुम्ही किती भाग देणार, 2 ने, 3 ने, 4 ने, 5 ने, काय असेल तर तुम्ही पहिला भाग देण्याचा प्रयत्न करा. आता जर 91 बघितला, शेवटी 1 आला, म्हणजे आपण 2 ने भाग देऊ शकतो का, नाही, बरोबर आहे. 2 ने भाग देऊ शकतो का, नाही देऊ शकत. 9 आणि 1 झाला, किती 10 झाले, 3च्या पाड्यात पण येत नाही. मग आपण डायरेक्टली काय घेणार आहे तर लक्षात घ्या, 23 7 91, काय तर 23 7 91, म्हणजेच काय आला 7 गुणिले 13 किंवा 13 गुणिले 7, हे झाले 91 चे मूळ अवयव झाले, बरोबर आहे. आता पुन्हा 7 चे अवयव पडतात का, 13 चे अवयव पडतात का, नाही पडत. मग याला काम करा, ऍज इट इज ठेवून द्या. पुढे बघा आपल्याला 160 आपल्याला इथं 160 दिलेलं आहे, 160 आपण ही संख्या घेऊया. आता 160 या संख्येचे तुम्हाला अवयव पाडायचे आहेत, बरोबर आहे. मग आता शेवटी 0 आला, म्हणजे आपण काय करू शकतो, 2 याला भाग देऊ शकतो, बरोबर आहे, 2 गुणू शकतो. मग आता काम करा, 160च्या निम्मे करा, काय करा 160च्या निम्मे, शेवटी 0 आलाय ना, 0 तसाच द्या, आणि दिसतोय ना 16च्या निम्मे करा, 16च्या निम्मे किती आला, 8 आला, म्हणजे झाला 80 गुणिले 2, बरोबर आहे, 160 आला. पुन्हा बघा मित्रांनो, यामध्ये काय दिले, 2 गुणिले, आता पुन्हा शेवटी 0 आला, मग आपण काय करणार, 2 गुणिले घेणार, मग किती दुने 80 तर 40 दुने 80, 4 दुने 8 आला. पुढे बघा मित्रांनो, 2 गुणिले 2, पुन्हा शेवटी 40 आला, शेवटी 0 आला, मग आपण याला 2 ने घेणार, मग किती दुने 40, 2 ने याला परत एकदा भाग देऊन टाका, 10 दुने 20 झाला, पुन्हा 2 गुणिले 2, परत 2 गुणिले 2, आता परत 10चे तुम्ही विभाजक पाडू शकतात, काय तर 2 गुणिले 5, बरोबर, अवयव काय 2 गुणिले 5, हे झाले बघा 160 चे अवयव. आता बघा, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, बरोबर, 16 दुने 32 आणि 32 पाचा 160, एकदम क्लिअर होणार. ठीक आहे ना. बघा, सो आता 160 चे हे झाले आपले मूळ अवयव झाले आपले. आता राहिला 3 नंबरचा बघा, 89 तुम्हाला दिल्यात आहे, 89 चे बघा. आता 89 ही संख्या कोणाच्या पाड्यामध्ये येते का, एखाद्याच्या पाड्यामध्ये कुठेतरी येते का, अजिबात येत नाहीये. मग आता काम करा, याला डायरेक्टली आपण बघा, शेवटी 9 दिलाय, 9 आणि 8, 8 आणि 8 16 17, बरोबर, 3च्या पाड्यात नाही, शेवटी 9 दिलाय, बरोबर आहे, म्हणजे काही 2च्या पाड्यात नाही, आणि आपण बघितलं कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही संख्या, बरोबर आहे. मूळ संख्या असल्यामुळे काय का 1 गुणिले 89 हे झाले याचे मूळ अवयव.
समजतंय का? चलो स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. ओके, पुढे बघा दिलं मित्रांनो आपल्याला का खालील संख्यांचा मसावी काढा. आता तुम्हाला काम करायचं का मसावी याच्यामध्ये काढायचा आहे. पहिला दिलंय बघा बघा इथं आपण घेऊया. पहिला दिलाय 21 आणि 42 यांचा मसावी काढायचे. मग आता काम करा, 21 चे अवयव काढून घ्या, नंतर 42 चे अवयव काढून आणि त्यातले सामायिक घटक आपण लगेच पटकन वेगळे करून घेऊ. ठीक आहे, चला 21 दिले आपल्याला. आता 21 कोणाच्या पाड्यात आहे? दोनाच्या नाही, तीनाच्या पाड्यामध्ये आहे. 3 7 21. पुन्हा 3 आणि 7 चे अवयव पडत नाही, मग त्याला ऍज इट इज ठेवा. पुढे बघा दिले तुम्हाला 42 दिलाय. यामध्ये बघा 42 शेवटी 2 आला म्हणजे आपण याला 2 घेऊ शकतो. ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्याला आपण 2 ने भाग देऊ शकतो. ही झाली 2 ची कसोटी. आणि ज्या संख्यांमध्ये ज्या संख्यांची बेरीज केल्यानंतर 3च्या पाड्यामध्ये जर ती झाली तुमची 3 ची कसोटी. हे आपण सगळ्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण रिपीट बघितलेले. ठीक आहे, चला शेवटी आता इथं 2 आला म्हणून आपण काय केलं 42 निम्मे करा. 42 निम्मे किती होणार? 1. 21 दुने 42. आता परत काम करा, 21 यामध्ये काय करणार तर विभाजक पाडून घ्या. ठीक आहे ना, अवयव पाडून घ्या. आता 21 दिलं, पुन्हा काय करणार? 3 7 21 काय आला? 3 7 21 झाला. हे झाले 42 चे अवयव झाले आणि 41 चे अवयव झाले. मग आता यामध्ये तुम्हाला मसावी सांगितलेलं बघा. काय सांगितलं आपल्याला? मसावी सांगितलेलं आपल्याला. बरोबर आहे. 5.2 पूर्णपणे आपण सॉल्व्ह करून घेतलेलं आहे, त्यामध्ये डिटेल मध्ये सांगितलेले. मग आता मसावी म्हणजे काय? काय यामध्ये सामायिक घटक. काय यामध्ये सामायिक घटक? 3 येतोय, इथं 3 येतोय, मग एकदा 3ला उचला. नंतर पुढे काय दिलं बघा मित्रांनो, इथं 7 येतोय, इथं 7ला उचला. इथं काय करा? 7ला उचला. अजून 2 कोणी वरती नाही, 2ला इकडे सामायिक घटक नाहीये म्हणून 2 घ्यायचा का नाही घ्यायचा. माता काम करायचा, गुणाकार करा. 3 7 21 किंवा 7 3 21. मग 21 आणि 42 चा मसावी झाला मित्रांनो 21. याचा मसावी 21 झाला. ठीक आहे, पुढे बघा दिलं 17 आणि 9 दिले तुम्हाला. काय केले? 17 आणि 9 दिले तुम्हाला. 2 नंबरचं उदाहरण आहे. मग आता यामध्ये बघा 17 आणि 9चं तुम्हाला काय करायचंय? मसावी जर काढायचे तर सगळ्यात पहिले यांचे अवयव काढून घ्या. आहे आता 17ला कोणाच्या पाड्यामध्ये येत नाही म्हणजे इकडे असणार आहे 17 एकी 17. बरोबर आहे. काय असणार आहे हा तर 17 एकी 17 याच्यामध्ये कोणाच्या पाड्यामध्ये आहे का? 2 3 4 5 नाहीये. बरोबर आहे. नंतर पुन्हा 9 दिलेला आहे याच्यामध्ये बघा. मग आता आपल्याला माहिती आहे ना 3 त्रिक 9 होतो. बरोबर आहे. 3 त्रिक 9 होतो. मग आता हे झाले 3 त्रिक 9. आता 9 3चे काय होत नाही घटक. बरोबर, अवयव पडत नाही, मग त्याला तसंच सोडा. मग आपल्याला यांचा काढायचा आहे मसावी. यांचा काय काढायचं आपल्याला? मसावी काढायचे. मग मसावी बरोबर काय? काय याच्यामध्ये एकच कुठलीही संख्या याच्यामध्ये सामान्य म्हणजे काय कॉमन येत नाहीये. सामायिक येते का? एकच कुठलाही अंक येत नाहीये. मग आपल्याला माहिती आहे की यांना आपण 1 ने गुणाकार करत असतो. मग यांचा मसावी झाला 1. यांचा मसावी किती झाला तर 1 हा यांचा सगळ्यांचा मसावी झाला. ठीक आहे ना. पुढे बघा दिलं आपल्याला 120. 3 नंबरचं उदाहरण दिले बघा. 120 दिलेले तुम्हाला. 180 दिले. लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही मसावी घेत असाल आणि त्यामध्ये जर कुठलाच घटक कॉमन येत नसेल, सामायिक येत नसेल, तर त्यामध्ये 1 हा नेहमीच असतो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आता काम करा, सगळ्यांचे अवयव काढून घ्या आणि मग आपण त्याचा मसावी ठरवूया. ठीक आहे ना. चला इथं 120 चे अवयव आपण घेऊया. शेवटी 0 आला म्हणजे याला आपण काय करणार? 2 ने भाग देणार. बरोबर आहे. 120 ला 2 ने भाग दिला. 120 च्या निम्मे किती होणार? 60 होणार. 12च्या निम्मे 6 आणि हा उरला 0, तसाच देऊन टाका. पुढे बघा 2 गुणिले 60 0 आला. आता परत 60च्या निम्मे करून टाका. 60च्या निम्मे किती? 30 होणार. बरोबर आहे. 6च्या निम्मे 3 आणि 0 तसाच. मग आता पुन्हा बघा इकडं 1 मिनिट. हा ठीक आहे, इथं 2 घेऊया आपण, पुढे घेऊया. ठीक आहे ना, काय अडचण नाही. ठीक आहे, चला पुढे बघा आता 2 गुणिले 2 या 30च्या निम्मे किती होणार तर 15 होणार. बरोबर, किती होणार तर 2 गुणिले 15. आणि पुन्हा बघा मित्रांनो 2 गुणिले 2 गुणिले 2 15चे अवयव पडणार बघा किती? 3 गुणिले 5. हे झाले याचे मूळ अवयव 120 चे. बरोबर आहे. 3 5 15, 15 दुने 30, 30 दुने 60 आणि 60 दुने 120. आला का? ओके, नेक्स्ट बघा आता मित्रांनो 180 दिलाय. 180 चे अवयव काढून घ्या. शेवटी 0 आला म्हणजे आपण 2 ने घेणार. बरोबर, 8च्या निम्मे 9 आणि ह्या वरला बघा इथं किती आला? 90 आला. 90 ला शेवटी 0 आला. मग आता काम करा, यामध्ये का 0 होणार काय? आपण निम्मे घेणार. 90च्या निम्मे किती येतात तर 45. 45 2 दिले.
हा 2 इकडे तसाच, हा पहिला लिहिला तरी चालेल, शेवटी लिहिला तरी चालेल, काय अडचण नाही. ठीक आहे, मग आता बघा 45 दिला, 45 चे अवयव काय पडतात आपल्याला माहितीये, नावा पाचा 45 किंवा 15 त्रिक 45 असंही घेऊ शकता तुम्ही, बरोबर आहे. 3 गुणिले 15, 15 त्रिक 45 असं घेतलं तरी चालेल. 2 गुणिले परत 15 चे अवयव काय होणार, तर 3 पाची 15, बरोबर आहे. 3 पाची 15, 15 45, 45 दुने 180. एक राईट. ओके, आता पुढे बघा मित्रांनो 240 दिलाय, या 240 चे अवयव तुम्ही इथं काढून घ्या. 240 चे अवयव तुम्ही काढून घ्यायचे, शेवटी शून्य आला म्हणजे 2 गुणिले घेणार, 240 च्या निमी किती होणार, 24 च्या निमी किती 12 होणार आणि वरचा उरला शून्य. ठीक आहे, पुन्हा बघा मित्रांनो 2 गुणिले 120 च्या निमी किती, आता हे झालं 120 चं, मग इथून तुम्ही लिहू शकता 120 च्या निमी किती होणार, तर इथं 60 होणार, बरोबर आहे. म्हणजे 60 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 60 करा. पुन्हा बघा 2 गुणिले इकडचा 2, हा 2 पहिला लिहिला तरी चालेल, काय अडचण नाही. ठीक आहे, चला पुढे बघा काय दिलं आपल्याला, 2. ठीक आहे, नंतर या 60 चे अवयव काय होणार, तर 2 गुणिले 30 होणार, बरोबर आहे. 30 दुने 60, 30 दुने 60, 60 दुने 120 आणि 120 दुने 240. ठीक आहे, आता राहिला काय बघा, 2 गुणिले 2 आणि गुणिले 2. आता 30 चे अवयव पडतात आपल्याला माहिती आहे किती, तर 2 गुणिले 15, 15 घेऊन टाका. राहिला काय इकडे 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 गुणिले राहिला काय 15 चे अवयव 3 गुणिले 5, बरोबर आहे. किती येणार, तर 3 गुणिले 5 येणार. ठीक आहे, बघा किती 3 गुणिले 5 येणार, हे त्याचे झाले, त्याचे मूळ अवयव यांचे झाले, बरोबर आहे. बघा 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 दुने 60, 60 दुने 120 आणि 120 दुने 240, हे झाले याचे मूळ अवयव. मग आता याच्यातून मला काम करायचे का यांचा मसावी तुम्हाला काढायचे. बघा मग आपण इकडे घेऊया खाली थोडस. ठीक आहे, यांचा मसावी इकडे घेऊया. मग बघा मित्रांनो, मसावी जर तुम्हाला काढायचा असेल तर सगळ्यात पहिले काय यांच्यातले जे कॉमन घटक आहेत ते कॉमन घटक अगोदर काय करा, काढून घ्या. बघा इकडे 2 आलेला आहे, इकडे 2 आलेला आहे, इकडे 2 आलेला आहे, त्या दोनाला इकडे घेऊया, 2 गुणिले. पुढे बघा हा 2 इथं आलेला आहे, नंतर इथं 2 आहे, परत इकडे 2 आहे, एकदा 2 ला इकडे घेऊया. पुढे बघा मित्रांनो इकडे 2 आहे, बरोबर आहे, इकडे 2 आहे, नंतर इकडे 3 3 आहे सगळे आणि इकडे 2 आहे. आपल्याला मसावी काढते, लसावी नाही काढता आपण. ठीक आहे ना, मग 2 ला जर इकडे खाली कोणीच याला जर इथं बघा इथं कोणीच जर त्याला नाहीये जोडीला, तर आपण काम करू शकतो 2 ला तसंच तुम्ही त्याला सोडून द्या, बरोबर आहे. 3 पाची 15, 15 ते 45, 45 दोन्ही 90, बरोबर. ठीक आहे, बघा मग आता काम करा, पुढचा अंक 3 काय करा, पुढचा अंक 3 घ्या. या 3चे बघा इथं कॉमन दिसतोय 3, इथं 1 आहे आणि इथं 1 आहे, बरोबर आहे. म्हणजे हा इकडे येणार तुमचा 3 येणार. ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो 5 आलेला आहे, हा 5 आहे, इकडे 5 आहे आणि इकडे 5 आहे. ठीक आहे ना, काय आला 5 आला. आता पुढे बघा अजून काय या 2 ला कुठं आहे का, इकडं नाहीये. ठीक आहे, या 3 ला वरती आहे का, नाही, एकच राहिला. ठीक आहे ना, आता या 2 यांचा विषय सोडून द्या. मग आता या सगळ्यांचा काम करा, गुणाकार करा. बेदुने 4, बेदुने 4 आणि 4 त्रिक 12 आणि 12 गुणिले जर आपण 5 केलं तर 12 पंचे किती आला, 60 आला. म्हणजेच काय तर या 120, 180 आणि 240 यांचा मसावी किती आला, तर लक्षात घ्या 60 आला. किती आला यांचा मसावी, 60 आला. व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या, पटकन नीट समजून घ्या, व्हिडिओ थांबवा, वाटलं असं नोट करून घ्या वहीमध्ये, एकदम सिंपल आहे. ठीक आहे, चलो पुढे बघा दिला तुम्हाला. आता तुम्हाला काम करायचं का, लसावी काढायचं आहे. काय करा, तुम्हाला यांचा लसावी काढायचा आहे. सगळ्यात पहिले 11 व 16. ठीक आहे ना, 11 व यांचा जर तुम्हाला लसावी काढायचा आहे, 11चे अवयव काय होणार, तर बघा 11 एकी 11च होणार. काय होणार, फक्त 11 एकी 11च होणार, बरोबर आहे. दुसरं काय होणार का, नाही, थोडस ब्लर होते. ओके चलो बघा काय 11 एकी 11च होणार. पुढे काय होणार का, नाही होणार. ओके, नंतर बघा 16चे अवयव तुम्हाला दिलेले आहेत. आता या 16चे अवयव तुम्ही काम कर पाडून घ्या. काय येणार, तर बघा 2 गुणिले 2 गुणिले, बरोबर आहे, बेदुने 4, बेदुने 4, 4 दुने 8 आणि 8 दुने 16 झाले. मग आता यांचा तुम्हाला काय करायचं, लसावी काढायचं. बघा मित्रांनो यांचं काय करायचं, तुम्हाला लसावी काढायचा आहे. मग आता लसावी काढत असताना लक्षात घ्या, सगळ्यात पहिले काम मसावी घ्या, कॉमन घटक घ्या आणि राहिलेले नंतर काय तुमच्यासारखा जे कॉमन नाही येते, बरोबर आहे, अविभाज्य म्हणतो आपण त्याला, ते तुम्ही घ्या. ठीक आहे ना, सगळ्यात पहिले बघा याच्यातले का सामायिक बघा, काय सामायिक कोणते बघा आणि नंतर असामायिक घ्या. आता सामायिक बघा कुठे, याच्यामध्ये 1 दिलाय, बाकी इथं एकही सामायिक नाही. ठीक आहे ना, मग एकही जर सामायिक नाहीये ना, तर काम करा, आलेले जेवढे आहेत ना यांचे या सगळ्या अवयवांचा गुणाकार, म्हणजे 11 गुणिले 2
गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. ठीक आहे ना. म्हणजेच काय याचं झालं का बघा 11 गुणिले आता बे दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 म्हणजे तुम्हाला काम करायचंय का 11 आणि 16 या त्यांचा गुणाकार करायचा आहे. मग आपल्याला भेटून जाईल याचं उत्तर का लसावी यांचा डायरेक्टली आपल्याला भेटून जाणार आहे. ठीक आहे ना. मग आता लसावी काढताना आपल्याला बघा काय 11 आणि 16 यांचा गुणाकार करा आपल्याला डायरेक्टली उत्तर भेटून जाणार 176 वगैरे काय भेटून जाणार. बघा आता आपण करू 6 एकी 6 6 एकी 6. ठीक आहे ना. शून्य आला नंतर काय 1 एकी 1 वरचा 1 6 0 6 6 आणि 1 7 एकाची 1 आला का 176. बरोबर आहे. म्हणजे यांचा एकूण लसावी झाला बघा मित्रांनो 176. ठीक आहे. जे सामायिक असेल ते घ्या सामायिक जर नसेल याच्यामध्ये काय तर सगळ्यांचा सरळपणे तुम्ही गुणाकार करू शकता. हे कॅल्क्युलेशन करून घ्या हा एका साईडला. ठीक आहे. चलो आता नेक्स्ट बघा आपल्याला मित्रांनो काय दिले आपल्याला 7 आणि सेकंड नंबरचं उदाहरण दिले बघा 7 आणि 49 तुम्हाला यांचा काय करायचा लसावी काढायचे बघा दुसरं. ठीक आहे ना. 7 व 49 यांचा लसावी. आता पहिले काम करा 7चे तुम्ही अवयव पाडून घ्या. 7चे अवयव काय येणार तर आपल्याला माहिती फक्त 7 एकी 7 येणार. बरोबर आहे. 7 एकी 7 नंतर 49चे अवयव काय येणार तर 7 7 49 7 49 7चे अवयव त्याला तसंच सोडून द्या. ठीक आहे. आता यांचा लसावी काढायचा आपल्याला काय करायचं यांचा लसावी काढायचा आहे. मग सगळ्यात पहिले याच्यातले सामायिक घटक घ्या मसावी काढून घ्या. मग सामायिक घटक मसावी काय तर इथं 7 आणि इथं 7 आहे बाकी कुठे आहे का नाही. मग हा एक 7 आला उरला इकडचा 7 आणि इकडचा 1. मग आता काम करा का मसावी झाल्यानंतर याचे राहिलेले जे तुमचे घटक असामायिक घटक असेल ते याच्यात घ्या. सामायिक 7 7 होता एकदा उचलला आणि एकाचा काय विषय नाही 7 घेतला म्हणजे 7 7 49. मग यांचा लसावी झाला बघा मित्रांनो 49 49. ओके. चलो नेक्स्ट बघा आपल्याला दिले का 16 48 आणि 6 यांचा तुम्हाला काय करायचं का लसावी काढायची. ठीक आहे. 3 नंबरचं उदाहरण बघा. आता इथं 16 दिलाय बघा 16 48 आणि 6 प्रत्येकाचे अवयव काढून घ्या. आता 16 दिले 16चे अवयव काय येणार तर 2 गुणिले 2. बरोबर आहे. काय येणार तर 2 गुणिले 2 किंवा डायरेक्टली हा असं वाटलं ना तुम्हाला की बाबा जास्त डोक्याचे होते काम करा 16च्या निम्मी काम करा इथं 8 घ्या 8 दुने 16 येणार आणि 8च्या निम्मी करा 2 गुणिले 4 घ्या आणि नंतर 2 गुणिले 2 मग 2चे अवयव 4चे अवयव काय येणार तर 2 गुणिले 2 बे दुने 4 बघा बे दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 झाले का 16चे अवयव. आता 48 तर 24 दुने 48 किती दुने 48 24 दुने 48 किंवा यांचे निम्मे करा 8च्या निम्मे 4 4च्या निम्मे 2 आला. ठीक आहे. आता बघा शेवटी 4 आला म्हणजे किती दुने 24 तर 12 दुने 24. बरोबर आहे. नंतर पुन्हा 2 गुणिले 2 नंतर काय किती दुने 12 तर 6 दुने 12 आणि नंतर पुन्हा बघा मित्रांनो 2 गुणिले 2 गुणिले किती दुने 6 तर लक्षात घ्या 3 दुने 6. बरोबर आहे. किती दुने 6 तर 3 दुने 6. ठीक आहे. बघून घ्या एकदम सिंपल आहे बघा काय बघा बे दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 48. ठीक आहे. राहिला पुन्हा बघा आता 6चे अवयव घ्या तर 6चे अवयव काय येणार तर 2 गुणिले 3 येणार. बरोबर आहे. बेत्रिक 6 किंवा 3 दुने 6 आणि आता याच्यातला काम करा का लसावी आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे ना. काय करायचं यांचा लसावी तुम्हाला काढायचा आहे बघा. मग आता लसावी काढताना बघा मित्रांनो सगळ्यात पहिले काम करा का यांचा मसावी काढून घ्या. मसावी कॉमन घटक काढून घ्या जे जे सामायिक अवयव इथं 2 आहे इथं 2 आहे सॉरी इथं खाली घेऊया आपण. ठीक आहे ना. इथं 2 आहे आणि इथं तुम्हाला 2 दिलेलं आहे. मग यांचा काय करायचं 2 घेऊन टाका. ठीक आहे ना. काय करा यांचा 2 घेऊन टाका. नंतर पुन्हा बघा इकडे सगळे 2 2 आहे इकडे. ठीक आहे ना. मग इकडे सगळे 2 2 दिसते आपल्याला. ठीक आहे. नंतर सगळे 3 दिसते. मग आता बघा मित्रांनो यामध्ये काय का लसावी काढताना तुम्हाला जे जे सामायिक दिसते आपल्याला ते घ्यायचंय. मग आता लसावी मसावी काढणं वेगळा भाग आहे लसावी काढणं. मग लसावी काढताना सगळ्यात पहिले काढायचा. ठीक आहे ना. मग आता राहिलं काय बघा याच्यातला फक्त आता या दोनाला इकडे खाली बघा तुम्हाला जे दिसल ते तुम्ही एकदा नोट करून घ्या याच्यामध्ये. ठीक आहे ना. बघा मग आता काय बघा या दोनाला इकडे 2 दिसतोय आपल्याला काय दिसतोय इकडे 2 मग खाली 2 आहे का नाहीये. मग दोघांचा इकडे हा 2 इथं घेऊन टाका. पुन्हा बघा मित्रांनो हा 2 दिसतोय हा 2 दिसतोय हा दोघांचा एक ग्रुप झाला. पुन्हा बघा मित्रांनो हा 2 झाला हा दोघांचा एक ग्रुप झाला. हा 2 इकडे घेऊन टाका आणि त्याच्यानंतर हा 3 आणि हा 3 यांचा इकडे ग्रुप झाला. या तिघांना एकदा घ्या आणि सगळ्यांचा गुणाकार आला म्हणजे असणार यांचा हा लसावी. किती असणार यांचा हा लसावी असणार बघा. आता बघा काय तर 2 दुने 4
4 बघा, बेदुने 4, 4 दुने 8, बरोबर आहे. 8 दुने 16, लक्षात घ्या काय, बेदुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 आणि 16 गुणिले 3 करा, 16 त्रिक किती होणार तर 48 होणार. म्हणजेच काय बघा मित्रांनो, का यांचा लसावी काय का 16 48 आणि 6 चा लसावी काय असणार तर हा 48 असणार. ओके ना, समजून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, काय अवघड नाही, एकदम सिंपल आहे आणि एकदम सिंपल लँग्वेज मध्ये तुम्हाला समजून सांगते. चला आता शाब्दिक उदाहरणाकडे जायचं आपल्याला. आता या शाब्दिक उदाहरणाकडे जाताना लक्षात घ्या, काल जो शिकवला भाग तो समजून घ्या, तो प्रॅक्टिस सेट नीट ओपन करा, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण त्याचा तुम्हाला याच्यामध्ये खूप सारा फायदा होणार आहे. ओके ना, बघा दिलं तुम्हाला दोन संख्यांचा गुणाकार 120 आहे, जर त्यांचा लसावी 60 असेल तर त्यांचा मसावी काढा. सगळ्यात पहिले बघा काय मित्रांनो दिलं आपल्याला, का आपल्याकडे सूत्र आहे, काय सूत्र आहे लक्षात घ्या, दोन संख्यांचा गुणाकार. बघा काय, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय तर त्यांचा आलेला लसावी किंवा मसावी. ठीक आहे ना, काय अडचण नाही, लसावी गुणिले त्यांचा आलेला मसावी हा त्यांचा काय सूत्र आहे, बरोबर आहे. मसावी पाहिलं लिहिलं असेल तरी काय अडचण नाही. ठीक आहे, मग आता दोन संख्याचा गुणाकार दिलाय, मग दोन संख्यांचा गुणाकार किती आहे, 120 आहे. तर त्यापैकी काय सांगितलं का त्यांचा लसावी 60 दिलाय. ठीक आहे ना, काय दिलाय 60 दिलाय, तर त्यांचा मसावी काढायचे. मग इथं काम करू आपण का मसावी, बघा काय मसावी बरोबर x, मसावी बरोबर x मानू आणि लसावी काय दिले तुम्हाला लक्षात घ्या, तर लसावी बरोबर तुम्हाला 60 ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये टाकल्या. लसावीची किंमत 60 गेली, मसावी काढायची म्हणून त्याला आपण x मानला. आता काम करा 120 बरोबर हा 60 इकडे गुणाकारात आहे, इकडे त्याला इकडे जाणार भागाकारात, राहिला तुमचा x, x ची किंमत निघून येते, बरोबर आहे. 0 गेला, 6 दुने 12 म्हणजे किती आला तर x ची किंमत किती भेटली तुम्हाला 2 भेटले. म्हणजे याचा अर्थ असा झाला का मसावी बरोबर काय झालं बघा मित्रांनो, तर मसावी बरोबर किती आला तर हा 2 आला. बघा एकदम सिंपल, किती आला मसावी बरोबर 2 हे उत्तर आलं. ठीक आहे, चलो स्क्रीनशॉट खींचो फटक से. पुढे बघा दिले एक संख्या, काय सांगितलं, एक संख्या 16 आहे, एक संख्या व 16 यांचा मसावी 4 आहे, त्यानंतर लसावी हे 48 आहे, तर ती संख्या कोणती बघा. आता सगळ्यात पहिले सूत्र काय बघा, बघा काय, तर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, काय पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले काय, तर मसावी गुणिले लसावी किंवा लसावी गुणिले मसावी असं लिहिलं तरी चालतं, बरोबर आहे. हे त्याचं सूत्र झालेलं आहे. मग आता हे सूत्र झाल्यानंतर बघा मित्रांनो करून घ्यायचं, हे आता आपल्याला पुढे बघायचे. ठीक आहे ना, बघा मग सगळ्यात पहिले काय काय दिले बघा, एक संख्या व 16 यांचा गुणाकार. मग आता काम करा, पहिली संख्या म्हणा त्याला. ठीक आहे ना, काय पहिली संख्या बरोबर दुसरी संख्या दिली तुम्हाला, बघा काय दिले तुम्हाला, दुसरी संख्या बरोबर 16 दिले, दुसरी संख्या बरोबर तुम्हाला सांगितले का 16 दिले, बरोबर. यांचा मसावी, ठीक आहे ना, काय सांगितलं, यांचा मसावी 4 आहे, म्हणजे काय मसावीची किंमत आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे किती झाली, बरोबर आहे. नंतर बघा लसावी दिला तुम्हाला, लसावी लसावी किती दिलाय बघा मित्रांनो, तर लसावी दिला तुम्हाला 48 दिलाय आणि आलेल्या सगळ्या किमती बघा काय, आलेल्या सगळ्या किमती या याच्यामध्ये कशामध्ये सूत्रामध्ये टाकून द्या. ठीक आहे ना, बघा मग आता पहिली संख्या x मानली आपण आणि दुसरी संख्या 16 आहे, मसावी 4 आहे आणि लसावी तुम्हाला 48 दिलाय. यावरून आपल्याला काय करायचं का दुसरी संख्या आपल्याला पहिली संख्या काढायची. मग किमती टाकून द्या. बघा आता पहिली संख्या x गुणिले दुसरी संख्या 16 बरोबर काय, तर लसावी गुणिले मसावी. मग लसावी आणि मसावी काय, तर मसावी हा 4 आहे, बरोबर किती आला 4 आहे आणि लसावी किती तर तुमच्या लक्षात घ्या हा तर 48 दिलेला आहे, बरोबर. किती दिला तुम्हाला 48 दिलाय. मग आता याला काय करा, x ची किंमत काढून घ्या. बघा मग आता x बरोबर लक्षात घ्या, तुम्ही इथं 48 गुणिले 4 करू शकता, पण मला वाटतं का गुणाकाराच्या अगोदर त्याला तिकडे पाठवून द्या. मग हा इथं राहणार काय, तर 4 गुणिले 48 हा 16 इकडे गुणाकारात, इकडे आल्यावरती काय होणार भागाकारात जाणार. मग x बरोबर बघा काय, तर 16 की 16, 16 दुने 32 आणि 16 त्रिक 48. मग वरती राहिला काय 4 गुणिले 3 आला. मग x ची किंमत आपल्याला भेटली 4 त्रिक 12 भेटलाय. मग x ची किंमत आपण कशाला मानलं तर पहिली संख्या, म्हणून काय झालं तर पहिली संख्या बरोबर काय झालं तर आपलं उत्तर आलं 12 आलं.
अशा प्रकारे आपण याला एकदम सिंपल पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. फक्त एवढं सूत्र लक्षात ठेवा. ओके, कॅल्क्युलेशन तुम्ही इथं डायरेक्टली 48 गुणिले 4 केलं 192 तरी होईल, काय अडचण नाही. पण मला वाटतं जास्त कॅल्क्युलेट करण्यापेक्षा इथं काटाकाटी केलेली बरी असते. चलो नेक्स्ट बघा. पुढे बघा, एका सुताराकडे 2 लाकडी पट्ट्या आहेत. काय तर एका सुताराकडे 2 लाकडी पट्ट्या आहेत. एका पट्टीची लांबी 54 इंच आहे, नंतर दुसऱ्या पट्टीची लांबी 72 इंच आहे. तर त्या दोन्ही पट्ट्यांचे समान लांबीचे तुकडे करवायचे आहेत, जेणेकरून लाकडी पट्टी शिल्लक राहणार नाही. तर त्याने पट्टीचे जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करावे, म्हणून आपल्याला काय करायचं, यांचा मसावी. काय करायचं आपल्याला, मसावी काढायचे. सगळ्यात पहिले काम करा, काय काय बघा, 2 लाकडी पट्ट्या आहे बघा. एका पट्टीची लांबी काय दिली आपल्याला, एका पट्टीची लांबी दिली. ठीक आहे, लांबी काय सांगितले आपल्याला, दुसऱ्या पट्टीची लांबी. ठीक आहे ना, दुसऱ्या पट्टीची आहे. ठीक आहे ना, मग आता 72 इंच जर तुम्हाला दिली, याच्यामध्ये काय सांगितलंय का तुम्हाला, समान तुकडे करायचे, समान लांबीचे तुकडे करायचे तुम्हाला. तर जेणेकरून लाकडी पट्टी शिल्लक राहणार नाही, ती काय शिल्लक राहणार नाही, म्हणून किती जास्त तुकडे करावे लागेल लांबीची. तर मग काम करा, यांचा काय तर मसावी काढून बघा. यांचा काय तर आपण मसावी काढून बघा. ठीक आहे, मसावी काढून. आता सगळ्यात पहिले काम करा का 54चे अवयव काढून घ्यायचं. 54 बरोबर बघा, शेवटी 2 आला म्हणजे आपल्याला माहिती आहे हा, सॉरी शेवटी 4 आला म्हणजे आपण याला 2 ने काय करू शकतो, भाग देऊ शकतो. बरोबर आहे, मग आता 2 ने याला डायरेक्टली भाग द्या. 54च्या निम्मे किती होणार, तर 27 दुने 54 होतात. बरोबर, किती होणार तर हा 27 दुने 54, 7 दुने 14, 4 हा एक, 2 दुने 4 आणि 5. ओके, पुढे बघा 2 गुणले. आता 27 चे अवयव पाडून घ्या. आपल्याला माहिती आहे 3 9 27 होतात, मग डायरेक्टली तसं घ्या. पुन्हा बघा 2 गुणिले 3 गुणिले 9चे अवयव काय झाले, 3 त्रिक 9. बरोबर, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 दोन्ही किती झाले तर 54 झाले. ठीक आहे, पुन्हा बघा 72चे, आता 72चे अवयव काढून घ्यायचं. 72 चे अवयव बघा, शेवटी 2 आला म्हणजे 2 ने घ्या. आता किती दुने 72, तर 36 दुने 72 होतात. बरोबर, किती दुने 72, तर 36 दुने 72. मग 2 गुणले, पुन्हा बघा 36 आले, तर किती दुने 36, तर 18 दुने 36. बरोबर आहे, नंतर पुन्हा बघा 2 गुणले 2, तर आता पुन्हा 18 आला, शेवटी 8 आला. मग किती दुने 18, तर 9 दुने 18. बरोबर आहे, किती दुने 18, तर 9 दुने 18. आणि 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 9चे अवयव काय आले, तर 3 गुणिले 3 आले. बरोबर आहे, किती आले, 3 गुणिले 3 आले. मग आता यावरून यांचा काम करा, मसावी काढून घ्या. बरोबर आहे, आपल्याला मसावी काढायचे, कारण जास्तीत जास्त तुकडे तुम्हाला विचारले, लक्षात घ्या. ठीक आहे ना, जास्तीत जास्त विषय तुम्हाला मसावी काढायचे, आपण मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला समजून सांगितलं मी. ठीक आहे ना, चला कॉमन घटक उचला. हा 2 आहे, इकडे लगेच 2 घेऊन टाका. 2 गुणिले, पुढे बघा मित्रांनो काय दिले, इकडे 3 आहे, तर इकडे हा 3 आहे. ठीक आहे ना, इकडे 3 आहे, तर हा इकडे 3 आला. पुन्हा बघा इकडे हा 3 आहे, तर इथं 3 आला. पुन्हा 3 ला एकदा उचला. आता बघा या 3ला कुठं जोडीदार आहे का, होता 2 वेळा उचलला, 2 एकदा 3 अजून एक आहे का, नाही. बाकीच्यांचा विषय त्याला सोडून द्या, कारण आपण मसावी बघतोय, लसावी काढतोय का नाही. मग आता सरळ यांचा गुणाकार करा. बघा 2 गुणिले 3 त्रिक किती होणार, तर 9 होणार. आणि 9 दुने 18 किंवा 9 18 आला, म्हणजे आपल्याला काय का पट्ट्यांचे जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करायचे तुम्हाला लक्षात घ्या, तर 18 तुकडे. बरोबर आहे, 18 इंच मध्ये. लक्षात घ्या काय, त्याला दोन्ही पट्ट्या समान लांबीचे तुकडे करायचे, जेणेकरून लाकडी तर त्याने पट्ट्यांचे जास्त किती लांबीचे तुकडे करायचे, तर लक्षात घ्या 18 इंच किती लांबीचे तुकडे करायचे, तर पट्ट्यांचे बघा काय, पट्ट्यांचे बघा जास्तीत जास्त किती तुकडे करायचे, तर 18 इंच. बघा किती, 18 इंच तुकडे करवायचे. बघा करवायचे. ठीक आहे ना, नीट लिहून घ्या, काय अडचण नाही. बघा ठीक आहे ना, तुकडे करवायचे. ठीक आहे ना, हा ये हा. ठीक आहे, चला तर अशा प्रकारे बघा मित्रांनो आपण याला सॉल्व्ह केलंय. एकदम सिंपल आहे, जास्त काही लोड घ्यायची गरज नाही. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपल्याला पुढे जायला. ठीक आहे, पुढे बघा दिलं आता, समीप जवळ 84 ओके,
105 सफरचंद आहेत, ठीक आहे. त्याला ही फळे खोक्यांमध्ये ठेवायचे. काय करायचे, एखाद्या खोक्यामध्ये त्यांना ठेवायचे, ठीक आहे. बघा, तर जेणेकरून प्रत्येक खोक्यात काय सांगितलं, जेणेकरून प्रत्येक खोक्यात फळांची संख्या समान असेल आणि एका खोक्यात फक्त एकाच प्रकारचे फळ असेल. बघा, तुम्हाला काय सांगितले का सगळ्यात पहिले खोके आपल्याला सेम करायचे याच्यामध्ये, ठीक आहे ना, म्हणजे असे सारखे आले पाहिजे. काय आले पाहिजे, खोके सारखे आले पाहिजे आणि मग आपल्याला पुढे जायचे. मग त्यांनी पुढे सांगितले का त्यांनी एका खोक्यात जास्तीत जास्त किती फळे ठेवायचे, हाही तुम्हाला भाग विचारलाय. आणि नंतर फळे ठेवण्यासाठी त्याला कमीत कमी किती खोके लागतील हेही आपल्याला विचारलं आहे. बघा, मग आता यावरून आपल्याला उदाहरण सॉल्व्ह करून घ्यायचे, ठीक आहे. थोडं पाणी पिऊन घेतो आणि लगेच आपण कंटिन्यू करणार, ठीक आहे ना. चलो, ठीक आहे ना. बघा, काय आता लक्षात घ्या, आता समीप जवळ 84 आंबे, 105 सफरचंद आहे. त्याला ही फळे काहीतरी खोक्यांमध्ये ठेवायचे आणि आता एका खोक्यामध्ये किती आंबे किंवा सफरचंद माहिती पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला अशाच प्रकारचे जे फळ असतील, इथे खोब्या झाले खोके आहेत, हा, एका खोक्यात फक्त एकाच प्रकारची फळे मारतील. आता सगळ्यात पहिले काम करा, जे दिले ते लिहून घ्या. बघा, काय समीप जवळ, हा, बघा काय दिसते आपल्याला, बघा समीप जवळ, समीप जवळ काय दिसते, तर त्याच्याजवळ काय का 84 आंबे आहेत. बघा, काय दिले आपल्याला, 84 आंबे आहेत, ठीक आहे. नंतर काय का 105 सफरचंद आहेत. बघा, त्याच्याकडे काय तर 105 सफरचंद आहेत, चंदे आहेत, ओके. बघा, मग आता यावरून पुढे सॉल्व करताना बघा, आता सगळ्यात पहिले काय का त्याला किती ही फळे खोक्यांमध्ये ठेवायचे जेणेकरून प्रत्येक खोक्यात फळांची संख्या समान असेल. मग आता यामध्ये खोक्यांची संख्या आपल्याला आली पाहिजे. मग यावरून आपण काय करणार आहे का यांचा मसावी काढणार आहे. बघा, यांचा काय करणार आपण, यांचा मसावी काढून, बघा आता काय करा, यांचा मसावी काढून घ्या. मग आता मसावी काढण्यासाठी सगळ्यात पहिले यांची आता इथं 84 चे अवयव आपण घेऊया आणि खाली लगेच काय 105 चे अवयव घेऊया, ठीक आहे. शेवटी बघा 4 आला म्हणजे आपण दोन्ही गुणाकार करू शकतो. किती 84, एवढं पाठ नसत, 84च्या निम्मे करा, या 8च्या निम्मे 4 होणार आणि 4च्या निम्मे 2 होणार, ओके. पुढे बघा 2 गुणले 42च्या शेवटी 2 आला, परत 2च्या म्हणजे 42च्या निम्मे, 42च्या निम्मे किती होणार, 4च्या निम्मे, इथं 2 घेऊया अगोदर, 4च्या निम्मे 2 आणि 2च्या निम्मे 1 जुने 42 का, 2 गुणिले 2 गुणिले, आता 21 चे अवयव काय येणार, तर 3 7 21 आणि पुढे अवयव पडतील का, नाही पडणार, बरोबर आहे. त्याला ऍज इट इज ठेवा. पुढे बघा आपल्याला दिले 105, तुम्हाला 105 दिलेला आहे. आता या 105 चे तुम्ही अवयव करून घ्यायचे. काय करा, तुम्हाला 105 चे याचे अवयव काढायचे. मला 105 चे अवयव तुम्ही काढताना शेवटी 5 आला म्हणजे तुम्ही याला काम करू शकता का, 5 ने याला काय करू शकता, बरोबर आहे. नाही समजलं तर 21 5 होतात. मग आता समजा 105 ला इकडे बघूया, 105 ला 5 ने भाग द्या, 5 दुने 10, 10 तून 10 गेला 0, इकडचा आला 5 आणि 5 एकी उरला 5, बरोबर आहे. किती आला बघा, 21 आला. काय तर 5 गुणिले 21, बघा आता शेवटी 2 नाहीये ना, इथं काय तर 2 नाहीये म्हणून आपण काम करणार, याला डायरेक्टली आपण काय 5 ने देऊ शकतो. तुम्हाला वाटलं 3 ने भागायचे, तुम्ही 3 नेही भाग देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये, ओके ना. समजा आता आपण डायरेक्टली घेतला तर 5 गुणिले 21 घेतलाय, ठीक आहे ना. मग आता 5 गुणिले 21, 21 चे अवयव किती पडतात, वरती दिले आपल्याला 3 7 21, बरोबर. किती होतात, तर 3 7 21 होतात. मग आता बघा यांचा मसावी काढून, मग आता यांचा मसावी जर तुम्हाला काढायचे, मसावी म्हणजे काय का सामायिक घटक कोणकोणते, बघा मग कोणकोणते घटक याच्यामध्ये उचला, हा 3 आहे, हा 3 आहे, 3ला एकदा उचला. नंतर बघा हा 7 दिलेला आहे, हा 7ला एकदा उचला, ठीक आहे. बघा 7 घेतला. अजून कोणते दिसतात का, 5ला कोणी जोडीदार नाहीये, ठीक आहे ना. तुम्ही म्हणाल का सर 3 ने घेतल्यानंतर ते लक्षात घ्या परत 3 ला जोडीदार नाही, एकदाच 3 येतोय, ठीक आहे ना. बघा मग 3 7 किती झाला, 21 झाला. बघा 3 7 किती झाला, 21 झाला. मग याचा अर्थ असा झाला का प्रत्येक खोक्यात जास्तीत जास्त किती फळे ठेवावीत, काय तर पहिला बघा आता उत्तर आपल्याला भेटले काय, ठीक आहे. बघून घ्या नीट बघा, ठीक आहे. बघा याच्यात मध्ये काय पहिला दिले, बघा आपल्याला काय का प्रत्येक एका खोक्यात नाही, इथं काय खोक्यात आहे, हा बघा, तर प्रत्येक एका खोक्यात जास्तीत जास्त किती फळे ठेवावी, तर लक्षात घ्या, तर त्याने किंवा त्याचं नाव जरी टाकलं तर समीप तरी चालेल, त्याने एका खोक्यात, बघा काय त्याने एका खोक्यात, नीट लिहा, ठीक आहे ना, एका खोक्यात, ठीक आहे ना. बघा काय त्याने एका खोक्यात जास्तीत जास्त काय आलं, तर हे जास्तीत जास्त किती फळे ठेवावी त्यांनी, लक्षात घ्या, तर जास्तीत जास्त 21 फळे ठेवावी, काय करावी त्यांनी
21 फळे ठेवावीत. ठीक आहे, असं लिहिलं तरी चालतं. ओके, दुसरा बघा आता याच्यातला काय मुद्दा दिलाय, फळ ठेवण्यासाठी त्याला कमीत कमी किती खोके लागतील. काय, फळे ठेवण्यासाठी त्याला कमीत कमी किती खोके लागतील. मग आता काम करा, आंब्याचे किती आणि सफरचंद किती काढा बघा. मग आता काम करा, आंब्यांची खोके घ्या बघा. काय करा, आंब्याची खोके घ्या एकदा. ठीक आहे, त्यानंतर आपण सफरचंदाची काढूया. मग आता आंब्याचे खोके बघा किती दिले, आंबे एकूण तुम्हाला 84 दिलेले. मग काम करा, 84 ला काम करा, या 21 ने याला भाग देऊन टाका. काय करा, 84 याला 21 ने भाग द्या बघा. दोनाच्या टेबल मध्ये पाड्यामध्ये 8 फूट पर्यंत बेचोक 8 होणार आणि 4 एकी 4 किंवा 1 एकी 4 म्हणजे किती उत्तर लक्षात घ्या, हे 4 येणार. बरोबर आहे. तुम्हाला वाटलं साईडला भाग देऊ शकता, काही अडचण नाही, तुमचं तर 4च आहे. नंतर पुढे बघा दिले आपल्याला का, यामध्ये बघा मित्रांनो काय सांगितलं आता, तर पुढे दिले आपल्याला का सफरचंदाची खोके बघा. मग आता काय करायचं, सफरचंदाची खोके घ्या बघा. काय, सफरचंदाची बघा, काय सफरचंदाची खोकी. ठीक आहे ना, किंवा खोकी, खोके म्हटलं तरी चालेल, म्हणजे ते बॉक्स म्हणतो आपण. ठीक आहे ना. आता एकूण सफरचंद किती आहे बघा, 105 आहे. किती सफरचंद, 105 आहे. आणि 105 भागिले तुम्हाला काम करायचे 21 ने भाग द्यायचे. मग 21 ने जर याला तुम्ही भाग दिला तर 21 पाचा किती होणार, तर लक्षात घ्या, 21 पाचा 20 25 100 वरचे 5 5 की 5 म्हणजे काय, तर 21 पाचा 105 होणार. म्हणजे तुम्हाला असं का, तुम्हाला आंब्याची खोके 4 पाहिजे आणि सफरचंदाची खोके एकूण 5 पाहिजे. पण तुम्हाला विचारलं काय का, फळे ठेवण्यासाठी त्याला कमीत कमी किती खोके लागतील. मग फळे विचारलं म्हणजे काय, असं स्पेसिफिक विचारलं नाही का आंब्याची का सफरचंदाची. मग आंब्याची पण काढली आपण आणि सफरचंदाची. तर लक्षात घ्या, मग आता काम करायला का एकूण खोके, लक्षात घ्या काय, का एकूण खोके बघा. काय विचारलं तुम्हाला, का फळे ठेवण्यासाठी एकूण खोके कमीत कमीत खोके किती लागतील, तर एकूण खोके बघा, हा वरचा 4 आणि इकडचा 5, आंब्याचे 4 आणि सफरचंदाचे 5, 5 आणि 4 9, म्हणजे एकूण खोके किती लागतील, त्याला 9 खोके लागतील. तर हे या प्रश्नाचं उत्तर. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन अगोदर. ओके, बघा, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा जो प्रकरण आहे या प्रकरणाला आपण संपवते. कारण सराव संच 5.1 5.2 5.3 आणि याचा स्वाध्याय देखील आपण पूर्ण डिटेल मध्ये, व्हिडिओ जरी लॉंग झाला पण A to Z प्रत्येक एकही क्वेश्चन आपण स्किप केला नाही. आणि यावरती आपण खूप सारा फोकस केला, कारण नवीन सिलेबस आहे, समजणं गरजेचं आहे आणि याचे उत्तर तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. म्हणून आपण काम केलं का सगळे क्वेश्चनचे उत्तर आपण सॉल्व्ह करून घेतले. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून मला नक्की 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 कळवा. आणि आपल्या मित्रांजवळ आपल्या चॅनलची लिंक, व्हिडिओची लिंक पाठवा, जेणेकरून पुढचे तुम्हाला एमपी क्वेश्चन भेटतील. आणि लवकरच परीक्षा येणार, या परीक्षा संदर्भात असणाऱ्या पूर्ण चॅप्टर वरती पूर्ण तुम्हाला 100% परीक्षा येणारे एमपी क्वेश्चन लवकरच आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे सर्व मित्रांनी चांगला अभ्यास करा आणि सपोर्ट करत राहा, चॅनलवरती राहा आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.